가슴이 떨려와 자꾸 미안 네 앞에만 서면 난 너만 보면 이게 아닌데 내 맘은 그게 이런 게 아닌데 예쁘게 말하고 싶었지만 내 맘이 들킬까 난 겁이 나. Hello everyone, welcome back to the channel. कसे आहात तुम्ही सर्वजण? I really hope that तुम्ही सर्वजण छान असाल आणि आम्ही सुद्धा सगळेजण मजेत आहोत. सो गावाहून आल्यानंतर 4 ते 5 दिवस पूर्ण घर सेट करायला गेलं नाही म्हटलं तरी घरामध्ये भरपूर धूळ जमा झाली होती. कारण एक दिवस जरी डस्टिंग नाही केली तरी खूप सारी धूळ जमा होते. इथे खूप सारी धूळ येते. तर जे इसेन्शियल होतं ते केलं होतं, पण डीप क्लीनिंग नव्हती केलेली. आणि विंटर्स येते सो मला थोडंसं लिव्हिंग रूममध्ये सुद्धा चेंजेस करायचे होते. तर आता दुपारचे 2 वाजले होते. इकडे वेळ होता की म्हणजे त्याला चेंज करूया. सो डायनिंग टेबलचं जे कवर आहे ना ते सुद्धा मला चेंज करायचं होतं. तर सगळ्यात अगोदर डायनिंग टेबल मी स्वच्छ पुसून घेते आणि त्यानंतर मग मी कवर टाकेन याच्यावरती. आणि थोडीशी प्लॅन्ट्सची सेटिंग पण थोडीशी चेंज केली कारण हिवाळ्यामध्ये ना खूप कमी सनलाईट येते आणि घरात तर फार कमी येते. आणि तसंही जो माझा हा फ्लॅट आहे तो वेस्ट साईडला आहे, पश्चिम दिशेला आहे. त्यामुळं खूप कमी ऊन येतं आणि त्यामुळे झाड जे आहेत ना झाडांना फार कमी ऊन भेटतं. त्यामुळं शक्य तितकी झाडं मी खिडकीच्या शेजारी प्लेस केलेली आहेत जेणेकरून ते व्यवस्थित ग्रोथ होतील, त्यांना व्यवस्थित सनलाईट भेटेल. सो हे वालं जे टेबल कवर आहे हे मी दिवाळीमध्ये ॲमेझॉन बंपर सेलवरती घेतलेलं होतं आणि ते घेतल्यापासून तसंच ठेवलं होतं. ते यूज केलं नव्हतं. तर म्हणलं चला आजही यूज करावं आणि याचा कलर एक सटल आहे. डोळ्यांना एक म्हणतो ना आपण शांती देण्यासारखा आहे आणि एक क्विक असा लुक चेंज होईल विंटरसाठी म्हणून मी हा चूज केला होता. त्याच्यावरती मी एक टेबल मॅट प्लेस केली आणि त्यानंतर जे ड्रायफ्रूट्स आहेत ते ठेवलेत कारण असं ड्रायफ्रूट्स खाणं होत नाही आणि लिव्हिंग रूममध्ये समोर दिसले तर खाली जातात आणि त्यातल्या त्यात हिवाळ्यामध्ये ड्रायफ्रूट्स खाणे हे चांगले असतं, शरीराला गरमी भेटते. त्याच्यानंतर एक कटलरी स्टँड ठेवलेला आहे मी. त्यामध्ये फोर्क आणि स्पून आहे, पाण्याचे जग आहे, ग्लास आणि त्यानंतर जे कपच्या खाली ठेवतात त्याचे प्लेस आहेत, कप प्लेसर. आणि बस थोडंसं चेंजेस केल्यानंतर थोडं छान वाटतं. झाडाची सेटिंग पण थोडी चेंज केली. तर हा जो लिव्हिंग रूममधला टिपोय आहे हा पण बराच घाण झालेला होता, बरीच धूळ बसली होती. मी ते साफ केलं होतं पण वरचेवर साफ केलं होतं. तर आज कॉलिनने व्यवस्थित साफ करून इथली पण थोडीशी मला सेटिंग चेंज करायची आहे. इथे पण एक मी टेबल मॅट प्लेस केली. हे टेबल मॅटसुद्धा मी ॲमेझॉनवरून मागवले होते. 4चं हे होता, सेट होता. त्यातले मी 2 यूज करते आणि त्याच्यानंतर मी रिसेंटली ना मनी प्लॅन्ट आणला होता. मी जस्ट गेले होते नर्सरीमध्ये, तर मला हा मनी प्लॅन्ट खूप आवडला होता. सो आत्ता सध्या लिव्हिंग रूममध्ये जे कमी सनलाईटवरती आणि थोडंसं येईल असं जे आहे ते आहे मनी प्लांट. सो मी आता सध्या मनी प्लांट प्लेस केला आहे. सोबत एक धूपदाणी ठेवलेली आहे आणि एक सेंटेड कॅन्डल्स आहे. तर हा स्टॉल मी घेतला होता आणि सध्या आमचा जो टायमिंग आहे ना भरपूर असा लिव्हिंग रूममध्येच राहतो. जसं टी व्ही बघण्यासाठी, इतर कामासाठी. त्यावेळेस बऱ्याच वेळेस थंडी वाजते. सो म्हटलं टेबल थ्रो घेण्यापेक्षा हे स्टोल खूप छान होता. तर म्हटलं हा स्टोल इथे प्लेस करूया जेणेकरून जेव्हा थंडी वाजेल तेव्हा ओढता येईल अंगावरती. बऱ्याच वेळेस आम्ही टी व्ही पाहतो तेव्हा कान्हा आमच्याजवळ झोपून जातो, त्यावेळेस त्याच्या अंगावरही टाकता येईल या हेतूने मी हा घेतला होता. आणि हा एक सोफा थ्रोसारखाच दिसत होता, सो मी तो घेतला आणि जस्ट लिव्हिंग रूम इतकं छान दिसत होतं. जस्ट लाईक नाही का विंटरसाठी एकदम प्रिपेअर्ड झाल्यासारखं दिसत होतं. खूप सारे प्लॅन्ट्स मी ॲड केलेत या विंडोजवळ, त्यामुळं आणखीन जास्त खिडकी छान दिसत होती. 눈 뜨면 눈부신 아침 햇살과 모닝콜로 너와 시작하는 하루
हो, आम्हाला संध्याकाळी एका बड्डे पार्टीला जायचं आहे आणि राधाचे बड्डे आहे. आज फर्स्ट बड्डे आहे माझ्या भाचीचा. सो त्याच्यासाठीच जायचं आहे. पण स्वप्नीलला काम आहे ऑफिसवरून. सो ऑफिसच्या नंतर आम्ही जाणार आहोत. तर त्यासाठी म्हणलं साडी आणि जे काही लागते ज्वेलरी, मेकअप वगैरे ते काढून ठेवते, जेणेकरून मला क्विक तयार होता येईल. आणि जेव्हा काढून व्यवस्थित ठेवतो ना, तेव्हा कुठलीही गोष्ट विसरत नाही आणि तयारसुद्धा व्यवस्थित पटकन होऊन जाईल. सो मी आज ही साडी घालणार आहे आणि ही साडी मी फर्स्ट टाईम घालते. त्याच्यानंतर जे काही थोडंफार मेकअपचं सामान होतं मी ते पण काढून ठेवलं, म्हणजे पटकन रेडी होऊन जाता येतं मला. माझ्याकडे 1-1.5 तास होता. तर म्हणजे तेवढ्या वेळामध्ये मी गाजरचा हलवा तयार करून ठेवते. गाजर मी किसून ठेवले होते अगोदरच फ्रीजमध्ये, पण मला तो करायचा होता. तर म्हणजे चला 1-1.5 तासामध्ये होऊन पण जाईल आणि वेळ पण तेवढाच निघून जाईल 1-1.5 तासात. पण बाकीची सगळी कामं माझी झाली होती. तो हा जवळजवळ 1 किलो गाजरचा पीस आहे. कारण की 1.5 किलो घेतलं होतं आणि मधलं व्हाईट वगैरे वरची साल ते 1 किलो झालं असेल किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त असेल. तर तूप टाकून अगोदर 2 ते 4 मिनटं व्यवस्थित हाय फ्लेमवरती परतून घेते छानपैकी. आणि त्यानंतर मग गॅसची जी फ्लेम आहे ती बारीक करते आणि मग थोडंसं शिजायला ठेवते. सारखी परतत राहते, सारखी परतत राहिली खाली चिटकत नाही. आणि मी तुपाचा यूज करते, तुपामध्ये करते. तेलाने वास येतो, जरी तेल किंवा डायरेक्ट यूज करतात तो वास येतो. त्यानंतर मी त्याच्यामध्ये साय आणि फुल फॅट मिल्क टाकते. फुल फॅट मिल्कमध्ये म्हशीचं दूध टाकते, गाईचं दूध नाही टाकायचं. गाईचं दूध थोडंसं पातळ असतं आणि गाजरला ऑलरेडी पाणी असतं, तर ते खूप वेळ घेतो शिजण्यासाठी आणि पाणी उठण्यासाठी. माझे केस खूप जास्त स्ट्रेची झालेले होते, अजिबात डॅमेज होत नव्हते. आणि संध्याकाळी मला बड्डेसाठी जायचं होतं. सो मी म्हणलं चला स्ट्रेटनिंग करूया. सो हा स्ट्रेटनर आयकॉनिक आहे, मी फार कमी यूज करते, मला येत नाही करत नाही स्ट्रेटनिंग करण्यासाठी, मला खूप वेळ लागतो. पण आज खरंच खूप जास्त क्रीज झालं, तर माझ्याकडे एवढा वेळ नव्हता की मी आता हेअर वॉश करेन, कारण हेअर वॉश केल्यानंतर बऱ्यापैकी फ्रीझीनेस कमी झाला असता कंडिशनर यूजने. म्हटलं पण चला मला स्ट्रेटनर यूज करा आणि छान झालं होतं स्ट्रेटनिंगने. थोडेसे खालून कर्ल केले आणि वरतून स्ट्रेट केले होते. आणि तोपर्यंत जो हलवा आहे ना तो सुद्धा प्रिपेअर झालेला होता. बाय द वे मी हलव्यामध्ये मध्ये हे घातलं होतं, खवा घातला होता आणि ते शूट करायला मी विसरले होते. जेव्हा हलवा 50% कुक झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये 250 ग्रॅम खवा टाकला होता. आणि त्यानंतर मग मी टाकते आता वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्सची पावडर टाकते. मी ड्रायफ्रूट्स कट करून नाही टाकत, कारण काना ड्रायफ्रूट्स आतमध्ये पाहिल्यानंतर ते काढून टाकतो. पण पावडर इनविजिबल असे दिसत नाही, सो मी तो खातो. मग त्यामुळे मी शक्यतो खिरीमध्ये वगैरे ड्रायफ्रूटची पावडर यूज करते, ड्रायफ्रूट्स कटिंग यूज न करता. मनुके त्याला आवडतात, सो मी भरपूर मनुके टाकते. आणि हा विंटरचा पहिला हलवा आहे या विंटरचा. आणि सगळ्यात एक महत्त्वाची टिप, साखर जी आहे ना मी एकदम शेवटला एंडला टाकते. कारण बऱ्याच जणांचं असं मत असतं की हा गाजरचा हलवा जो आहे ना तो आमचा फार चिकट होतो. त्याचं कारण एक आहे, अगोदर आपण साखर टाकतो आणि ते शिजेपर्यंत त्याचा पाक तयार होतो
आणि मग हलवा जो आहे ना चिकट होतो. सो हलवा पूर्ण 90% जेव्हा कुक होईल आणि जे त्याच्यामध्ये आपण पाणी आणि दूध जे आहे ना ते पूर्ण आटल्यानंतर मग साखर टाका. त्याने हलवा अगदी मोकळा मोकळा होतो आणि अजिबात चिकट होत नाही. टेस्टलासुद्धा खूप छान लागतो. सो हलवासुद्धा प्रिपेअर झाला आहे. मॅक्स टू मॅक्स माझा 1 तासामध्ये हलवा झालेला आहे. सो त्यानंतर स्वप्नील पण आले होते आणि मग मी रेडी झाले. कानासुद्धा रेडी झाला होता. काना ॲक्च्युली खूप जास्त एक्सायटेड होते. असं दुपारपासून चालू होतं की आपण जाऊया, चल पटकन जाऊया. आणि त्याच्यामुळे आम्ही तिघेसुद्धा रेडी झालो होतो आणि त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो. डेकोरेशन झालेलं होतं आणि सगळे पाहुणे आले होते. 눈 तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट थ्रू सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके गाईज, बाय. 뜨면